स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर सगळेजण माझे ताई आणि दादा जर व्हिडिओ बघत असेल, आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात केलीच आहे। तर आज तुमच्यासोबत मी माझं डेली पूर्ण दिवसभरचं रूटीन शेअर करणार आहे। दिवसभर दररोजचं माझं काम आणि त्याचबरोबर माझा घसा बसलेला आहे। सकाळपासून काही मला बरं वाटत नाही आहे, ताप वगैरे आलेला होता। तर इंजेक्शन वगैरे घेऊन आलेली होती। सकाळपासून उठली तसं मला त्रास होतच होता आणि आत्तासुद्धा आवाज बसलेला आहे, तर थोडं इग्नोर करा। तर सकाळी उठले आणि टिफिन बनवायचा होता, तर टिफिन बनवायला घेतला। भेंडीची भाजी बनवणार होते, मसाला भेंडी। तर त्याची रेसिपी थोडीफार शेअर करते। तर मॉर्निंगचा रूटीन तर थोडाफार सेमच असतो। तर मॉर्निंगचं तर रूटीन आहेच, त्याचबरोबर दिवसभरची जी काही कामं असतात, जसं काही मला आज बड्डेलासुद्धा जायचं होतं, फ्रेंडच्या मुलाचा बड्डे होता। तर तिकडे जाण्यासाठी सुद्धा मला काही म्हणजे खूप एनर्जी नव्हती। तरी पण वेळेवर काय झालं ना की इंजेक्शन घेऊन आल्यामुळे मला फरक पडला इंजेक्शनने। तर म्हटलं चला आता जाऊ बड्डेला। तर त्याआधी इंजेक्शन घेतल्यानंतर थोडा आराम केला, अंघोळ केली, केसाला पूर्ण पचपच तेल लावलेलं होतं आणि तेल जास्त लावल्यामुळे दुपारी परत एकदा केस धुवून काढले स्वच्छ आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचा प्लॅनिंग झाला। तर ते पुढे तुम्हाला व्हिडिओत दाखवणारच आहे। त्याआधी सकाळचं जो टिफिन आहे ना, तर काही नाही, नॉर्मल जिरे मोहरीची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला आणि काळा मसालाच टाकते, काळा म्हणजे भेंडी फ्रायला। त्यानंतर भेंडी चिरून घेतली आणि भरलेली भेंडीसुद्धा बनवते आणि मसाला भेंडीसुद्धा बनवते मी। तर इथे सगळी भेंडी चिरून घेतली, चांगली धुवून घेतली, त्यानंतर मीठ घालून छान असं वाफेवर शिजवून घेतली। त्यामध्ये थोडंफार पाणी वगैरे मी काही घालत नाही, कोणी पाणीसुद्धा ॲड करतं। तर एकीकडे छान भेंडी शिजत ठेवलेली होती आणि पाणीच्या बॉटल भरून घेऊ म्हटलं आणि शिवांशलासुद्धा बरं नाही आहे। शिवांश पण 2-3 दिवसापासून घरीच आहे आणि मलासुद्धा बरं वाटत नाही आहे, ताप वगैरे आलेला आहे आणि आवाजसुद्धा बसलेला आहे, तर तुम्हाला समजतच असेल। तर थोडाफार आवाजाकडे इग्नोर करा आणि व्हिडिओ पण आजचा लेट येत आहे, कारण दिवसभर खूप कामं आणि खूप जाम झालेली होती आणि त्यामुळे व्हिडिओ काही एडिटिंग करायला जमलंच नाही, तर आत्ता अपलोड करते आहे। तर नक्कीच बघा आणि आवडला तर शेअरसुद्धा करा। तर काय झालं ना की ओट्यावरती जो काही कचरा वगैरे होता सगळा भरला आणि जेव्हा मी स्वयंपाक बनवत होते त्यावेळेस मला एनर्जी अजिबातच नव्हती। ऑटोमॅटिक काय झालं ना की सकाळी इतकी चक्कर यायला लागली। टिफिन बनवता मला इतका ताप वगैरे, अंग गरम वाटत होतं, थंडी वाजून येत होते आणि व्हायरल इन्फेक्शन, त्यामध्ये मायग्रेनचा त्रास असल्यामुळे डॉक्टरकडे गेली होती। तर डॉक्टरने सांगितलं की मायग्रेनमुळेच त्रास होत आहे। तर इंजेक्शन घेतलं आणि काही टॅब्लेट्स वगैरे दिलेली आहे, सो आता घेतल्या आणि थोडा वेळ आराम करायचं ठरवलं होतं। तर पोळ्या वगैरे बनवून घेऊया, कारण खूप चक्कर यायला लागली होती। तर पोळ्या वगैरे छान डब्याच्या बनवून घेतल्या आणि परत लगेच झोपून घेतलं आणि थोडाफार काही नाश्ता केला आणि मग डॉक्टरांकडे गेली होती। तर लगेचच इंजेक्शनने लवकर फरक पडतो, त्यामुळे इंजेक्शनच घेतलं। आणि कसं आहे ना की व्हायरल इन्फेक्शन चालू आहे आणि मुलांनासुद्धा बरं वाटत नाही आहे, तर घरामध्येच एकमेकांचं इन्फेक्शन पसरून जातं आणि घरामध्ये तर सगळेजण आत्ता बरं नाही आहेत प्रत्येकालाच, त्यामुळे तर तुमच्यासुद्धा मुलांना जर व्हायरल वगैरे होत असेल किंवा लवकर आजारी पडत असेल तर त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या। तर डॉक्टरांनी शिवांशलासुद्धा तापाचे औषधं दिलेले आहे। तर खूप ताप येत होता, सारखं चढ उतार करत होता ताप आणि त्यामुळे डॉक्टरने सांगितलं होतं की 2-3 दिवस बघा, नाही तर मग ब्लड टेस्ट वगैरे करू। पण त्या अगोदर शिवांशला थोडंफार बरं वाटलेलं आहे देवाच्या कृपेने, तर तो आता बरा आहे, पण मला आता बरं वाटत नाही आहे आणि मलासुद्धा खूप थंडी वाजून येते, वातावरण खूप विचित्र झालेलं आहे, पाऊस ऊन सारखं, त्यामुळे
त्यानंतर छान असा एकीकडे पोळ्या डबा भरून घेतला आणि चहा वगैरे ठेवला. चहा वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ झोपलेली होती. आता उठले, डॉक्टरांकडे जाऊन आले, औषध वगैरे टॅब्लेट इंजेक्शन घेतलं. त्यानंतर केस धुतले, कारण फ्रेंडच्या बड्डेला जायचं होतं आणि कसं आहे ना, कोणाला नाही गेलं तर रागसुद्धा येतो त्यामुळे. तर केस छान वॉश केले. मी केसांना शिकाकाई शॅम्पूच लावते, कारण चांगला शॅम्पू आहेत आणि घरगुती शॅम्पू किंवा घरगुती तेलसुद्धा मी बनवते. तर छान केस वॉश केले आणि सुकवायला फॅन लावला होता आणि रुमालाने छान असे सुकून घेतले. सगळं पाणी वगैरे काढून घेतलं, कारण जितके ओले केस असतील तितके डोकं लगेच चढून जातं, डोकं दुखायला लागतं, मायग्रेनसुद्धा लगेच चढतो त्यामुळे. आणि आता ॲब्रो करायला जायच्या होत्या, तर केस वगैरे सुकवले आणि आजीला घेऊन ॲब्रो करायला जायचं होतं. तर 4 वाजले होते जवळजवळ. तर त्या अगोदर केस सुकवले आणि थोडे जो रात्री साडी घालायची होती, पण कसं आहे ना, बरं वाटत नव्हतं त्यामुळे ड्रेसच वेअर करणार होते. तर त्या अगोदर स्ट्रेटनिंगसुद्धा करायची होती. पहिले ॲब्रो करून येऊ म्हटलं आणि इस्त्री करून घेतली. जो ड्रेस घालायचा होता त्याला थोडी इस्त्री केली, कारण खूप चुरगळल्यासारखं झालेलं होता. इस्त्री केल्यानंतर कपडे छान दिसतात, त्यामुळे इस्त्री केली आणि इस्त्री थोडी लाईट फिरवायची होती, कारण टॉप जळण्याची भीती असते. कारण कपडा कसा आहे त्यानुसार थोडं इस्त्री थोडी गरम करून घेतली आणि बंद करूनच इस्त्री करून घेतली, कारण मागच्या वेळेस मम्मीकडनं असंच साडीवरचं ब्लाऊज पूर्ण जळून गेलं, त्यामुळे थोडी रिस्क घ्यायची नव्हती. त्यानंतर ॲब्रो करायला जायचं होतं, तर स्टोल वगैरे पॅक करूनच घेतला, स्वेटर वगैरे घातलं, कारण थंडी खूप वाजत होती आणि खूप बरंहीसुद्धा वाटत नव्हतं. कान वगैरे पूर्ण पॅक करूनच गेले. त्यानंतर ॲब्रो करून आले आणि मेकअप बघू शकतात. मेकअप लुक कसा झाला, सो तुम्हाला आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर घरीच मेकअप केलेला होता, अगदी जमतो मला मेकअप. तर त्यानंतर बड्डेला आलो, तर बड्डे जवळच होता आणि त्यानंतर बघा शिवांशला असं थोडंसं टोपी वगैरे दिलेली होती बड्डेची, तर त्याला व्हिडिओ वगैरे शूट करत होती त्याच्या मी. आणि त्यानंतर त्याचं चाललं होतं की माझ्या व्हिडिओ वगैरे तू शूट कर. तर आजीला घेऊनच आले ते बड्डेला. आजी आणि मी आलेली होती. तर त्यांनी जी एंट्री ठेवली होती ती बाईकवर ठेवलेली होती. तर 2 मुलं आहेत घरामध्ये, 2 जावा आहेत आणि दोघांच्या मुलांसाठी 2 बाईक घेतलेल्या होत्या. तर एंट्री करताना शिवांश आणि त्याचे फ्रेंड सगळे त्या बाईकवर जाऊन बसले आणि एंट्री करताना ते काही उतरतच नव्हते, त्यामुळे ते बोलले की ठीक आहे, मुलांनासुद्धा राहू द्या. तर बाईकवर त्यांना घेऊनच एंट्री केली. तर बलून एंट्री ठेवलेली होती त्यांनी. तर बाईकवर जेव्हा एंट्री करत होतो शिवांश बघू शकता कसं बाईकवर बसलेला आहे मस्त. तर मजा वाटत होती. त्याच्यासोबत त्याचे सगळे हे जुने फ्रेंड आहेत, ज्या फ्लॅटवर जुन्या बिल्डिंगवर मी जेव्हा राहायची तिथली फ्रेंड आहे. आणि बघू शकतात एंट्री खूप सुंदर अशी झालेली होती. बड्डेसुद्धा खूप छान होता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये.